नमस्कार, जय श्रीराम. मी कौस्तुभ दबडगे. मित्रांनो, आज पुन्हा एकदा भारतात आपण खऱ्या अर्थाने लोकशाही अनुभवली असं नक्कीच म्हणता येईल. हे सिद्ध करणारी दोन कारणं आहेत. एक कारण म्हणजे नीट या एक्झाममध्ये संकटांना सामोरे गेलेले खरे विद्यार्थी की जे दिल्लीत गेले, त्यांनी दिल्लीत जंतर मंतरवरून आपल्या मनातील तळमळ आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचवली असे विद्यार्थी. आणि नंबर 2 म्हणजे तेच केंद्र सरकार की ज्यांनी या खऱ्या विद्यार्थ्यांच्या विचारांना साथ घालत आज आपल्या एज्युकेशन मिनिस्टर यांचा राजीनामा स्वीकारला. या दोन्ही बाजूंचं कौतुक होणं अत्यंत गरजेचं आहे समान पातळीवर. आता बाकी कुठलीही बडबड न करता थेट मुद्द्यावर येतो. व्हॉट नेक्स्ट? पुढे काय? CJPचे संस्थापक आदरणीय अभिजितजी दिपके यांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत, कारण त्या प्रश्नांची उत्तरं फक्त तेच देऊ शकतात असं मला वाटतं. त्याआधी काही मुद्दे आहेत ते मी पटकन आपल्याला सांगतो. नंबर 1, थोर समाजसेवक लडाखवरून वेळात वेळ काढून आलेले आपले सोनमजी वांगचुक यांनी नुकतंच उपोषण मागे घेतलं. आता त्यांना अपेक्षा करतो की केंद्र सरकार आणि विद्यार्थी यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नसावेत आणि त्यांच्याकडनं काही अपेक्षाही नसाव्यात. नंबर 2, हे आंदोलन सुरू असताना जरी आपल्याला कोणालाही कल्पना नसेल तरीसुद्धा नीट या एक्झामची जी संस्था मेन आयोजन करते अशा नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTAच्या 47 ऑफिशियल्सना केंद्र सरकारने बाहेर काढलेलं आहे. आणि नंबर 3 म्हणजे आज आपल्या एज्युकेशन मिनिस्टर यांनी दायित्व स्वीकारत आपला राजीनामा केंद्र सरकारकडे दिला आणि सरकारने तो स्वीकारला. आता पुढे काय हा प्रश्न मला अभिजितजी दिपके यांना विचारावासा वाटतो. एवढ्या सगळ्या सो कॉल्ड विद्यार्थ्यांच्या समोर असलेला प्रश्न आता अभिजितजी दिपके सोडवणार का, त्यांना गाईडलाईन्स देणार का? आणि या काही प्रश्नांची उत्तरं की जी मी पुढे विचारणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं अभिजितजी दिपके या हे जंतर मंतर सारख्या ऐतिहासिक जागेवरनं संपूर्ण भारताला देणार का? कारण का मला जे पडलेले प्रश्न आहेत ते अनेक सामान्य व्यक्तींना पडलेले असावेत अशी मी आशा करतो. सोमवारपासून आपल्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होतोय. कारण का पहिला आठवडा तर असाच वाया गेला. आपले विरोधक, जसा एखादा विद्यार्थी असतो ना की जो शाळेत जातो पण क्लास बंक करून बोंबलत कुठेतरी बाहेर फिरायला जातो, तसंच आपले विरोधक वागलेले आहेत. CJPला सपोर्ट करतो असं सांगून किंवा तुमचं काहीच पटत नाही असं म्हणून संसदेत एकही दिवस पहिल्या आठवड्यात या विरोधकांनी चालवून दिला नाहीये, कुठलीही चर्चा घडवून आणून दिलेली नाही. 57 वर्षाचे आपले युवा नेते बाहेर स्टंट करत फिरत असताना संसदेत अनेक महत्त्वाचे मुद्दे होते की जे चर्चेस येणं गरजेचं होतं, परंतु ते येऊ शकले नाहीत कारण का विरोधकच त्यावर मतप्रदर्शन करण्यासाठी तिथे उपलब्ध नव्हते. परंतु आता दुसरा आठवडा सुरू होतोय आणि त्या आठवड्यामध्ये अनेक महत्त्वाची बिलं फ्लोअरवर डिस्कशनसाठी येणार आहेत. आता अभिजितजी दिपके यांना काही मला प्रश्न जे विचारायचे आहेत ते सुरू होतात इथे. नंबर 1, विरोधक आता हा तरी आठवडा संसदेत शहाण्या मुलासारखे बसणार का? कारण का तुम्हाला विद्यार्थी हँडल करण्याचं एक्सपिरियन्स आहे म्हणून मी अभिजितजी दिपके यांना विचारतो. नंबर 2, की संसदेत आलेल्या प्रत्येक मुद्द्यावर, जसं की हे आंदोलनात काही घडलेल्या गोष्टी असतील त्याच्यावर विचारमंथन असेल, त्याच्यानंतर अनेकांच्या पोटदुखी ठरलेला FCRA बिलचा विषय जो आहे तो चर्चेस आल्यानंतर विरोधक त्यावर चर्चा करण्यासाठी तयार होतील का? अशा अनेक महत्त्वाच्या बिलांवर चर्चा होण्याची दाट शक्यता या आठवड्यात होणार आहे. तर त्यासाठी विरोधक ही चर्चा घडवून आणणार का, होऊन देणार का? पूर्ण क्षमतेने दिल्लीत या संसदेत या आठवड्यात ते बसणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अभिजितजी दिपके यांच्याकडे असतील. कारण का आजच ते जसं म्हणले की आम्ही अंकुश ठेवण्याचं काम केंद्र सरकारवर केलं. आता केंद्र सरकार तर तुमच्याप्रमाणे वागलं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे. आता माझं असं म्हणणं आहे की जसं तुम्ही केंद्र सरकारवर अंकुश ठेवलात तसाच विरोधकांवर सुद्धा अंकुश ठेवणार का? कारण का भारताची तुम्हाला प्रचंड काळजी आहे हे तर आम्हाला आत्ता सगळ्या तुमच्या रील्सवरनं आणि बाकीच्या अतिशय उत्तम जे काही तुमचे असोसिएट्स होते, तुमचे सहकारी होते त्या सगळ्यांवरनं तर आम्हाला कळालं.
त्यामुळे आता विरोधकांनी सुद्धा स्वतःची जबाबदारी पार पाडावी, कारण का ते विरोधक म्हणून संसदेत बसलेत, त्यांनाही काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या पार पाडतायत की नाही याकडे अभिजितजी दिपके लक्ष देणार का, त्यांची CJP ही जी पार्टी आहे ती लक्ष देणार का, हा महत्त्वाचा मुद्दा होऊन बसला आहे.